नमस्कार. आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, शाहरुख खान शिवसेना संघर्षात सुसंस्कृत समाज बघ्याची भूमिका घेतोय काय? पण मी हा विषय एवढ्या पुरताच मर्यादित ठेवणार नाहीये, कारण शाहरुख खान शिवसेना संघर्ष हा अगदी ताजा विषय आहे, म्हणून त्याचा संदर्भ या सगळ्या प्रश्नामध्ये आलेला आहे. पण माझा प्रश्न आहे की अशा प्रकारच्या संघर्षामध्ये नेहमीच सुसंस्कृत समाज बघ्याची भूमिका घेतो का? तो असा का वागतो? केवळ या वेळेलाच हे घडलेलं नाहीये, यापूर्वी सुद्धा झेंड्याचा वाद झाला, त्यानंतर महेश मांजरेकरच्या सिनेमाचा वाद झाला, भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झाला, हुसेन यांची चित्रांची प्रदर्शनं उधळली गेली. प्रत्येक वेळेला उधळणारे उधळतात, गुंडगिरी करणारे गुंडगिरी करतात, संघटनांची नावं वेगवेगळी असतात, सरकार काहीतरी त्यांना इशारे देतं, काही लोकांना अटक करतं. मात्र जे आम्ही सभ्य सुसंस्कृत म्हणतो ते याविषयी काही बोलत नाही. सुसंस्कृत समाजाला याचं महत्व कळत नाही का? आविष्कार स्वातंत्र्य हे गौण महत्वाचं आहे असं वाटतं का? की सुसंस्कृत समाज या गुंडगिरी पुढे घाबरलेला आहे? हे माझे आजचे काही प्रश्न आहेत. माझ्या सोबत आहे अत्यंत प्रतिष्ठित असं पॅनेल. माझ्या सोबत मुंबईतून आहेत सुप्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी, माझ्या सोबत पुण्याहून आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे, आणि माझ्या सोबत नाशिकहून आहेत नाशिकचे नामवंत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास ठाकूर.